आरोपी समाजासाठी घातक, तो कोणत्याही परिस्थितीत सुधारू शकत नाही. समाजानं आरोपीचं अस्तित्व नाकारलंय. हे शब्द आहेत नसरापूर हत्या प्रकरणाचा निकाल देणाऱ्या न्यायाधीश एस.आर. साळुंखे यांचे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज नराधम भीमराव प्रभाकर कांबळेला दोषी ठरवण्यात आले. या नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी अशी अपेक्षा सरकारी वकील, त्या निष्पाप चिमुरडीचे पालक आणि समाजाच्या सगळ्या स्तरातून व्यक्त होते. आता 29 जूनला या असुराला शिक्षेची सुनावणी होईल. इतक्या वेगवान पद्धतीनं यापूर्वी देशात कधी निकाल लागलाय ते आधी आपण पाहूयात. उत्तर प्रदेशातल्या बहराईच इथल्या एका अल्पवयीन मुलीवरील बलात्कार व हत्येच्या प्रकरणात 55 दिवसात मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आल्याची नोंद आहे. बिहार आणि तेलंगणामधल्या काही प्रकरणातही 2 ते 2.5 महिन्यांच्या कालावधीत निकाल लागल्याची उदाहरणं आहेत. आता वेगवान पद्धतीनं तपास करून 2 महिन्यांच्या आत सुनावणी पूर्ण होऊन शिक्षा होणारं हे महाराष्ट्रातील एक अत्यंत उल्लेखनीय प्रकरण ठरणार आहे. पुणे सत्र न्यायालयात आज सुमारे तासभर चाललेल्या या सुनावणीमध्ये नेमकं काय घडलंय आपण पाहूयात. न्यायाधीशांनी आरोपी भीमराव कांबळेला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करून विचारलं की तू तो प्रसंग आठव आणि तूच सांग की तुला कोणती शिक्षा द्यायला पाहिजे. मात्र नराधमानं एक नवा बनाव रचला. मी त्या दिवशी त्या मुलीला गाठी शेव खाण्यासाठी घेऊन गेलो होतो. त्यावेळी मी पाय घसरून पडलो आणि त्याच वेळी त्या मुलीच्या डोक्यालाही मार लागला. मी तिला शांत करण्याचा प्रयत्न केला पण ती सारखी ओरडत होती असं आरोपीनं न्यायाधीशांना सांगितलं. मात्र तो इतिहास झालाय आणि तुझ्यावर गुन्हा सिद्ध झालाय असं म्हणत न्यायाधीशांनी कांबळेचा वाचण्याचा केविलवाणा प्रयत्न हाणून पाडला. त्यानंतर दोन्ही पक्षांकडून न्यायाधीशांसमोर युक्तिवाद सुरू झाला. सरकारी वकिलांनी कांबळेला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. भीमराव कांबळेला कोणताही पश्चाताप नाही, तो दयेच्या लायकीचा नाही. त्या मुलीच्या अंगावर 18 जखमा होत्या. आरोपीनं फक्त वाचनेसाठी हे कृत्य केलं असं सरकारी वकिलांनी नमूद केलं. आरोपीच्या वकिलांनी तो धक्क्यात असल्याचा आणि 65 वयाचा वृद्ध असल्यानं इतका क्रूर गुन्हा करू शकतो का असा पोकळ युक्तिवाद केला. न्यायाधीशांनी दोन्ही बाजू ऐकून घेतल्या. आरोपीला 7 मुलं आहेत, पत्नी आहे, मात्र कुणीही त्याची बाजू घ्यायला पुढे आलेलं नाही. समाजानं या आरोपीचं अस्तित्वच नाकारलंय. न्यायालयानं आरोपीला अनेकदा प्रश्न विचारले, मात्र त्यावेळी तो गप्प राहिला. आरोपीचं मेंटल हेल्थ आणि पोटेन्सी रिपोर्ट हे सिद्ध करतोय की तो मेंटली फिट आहे आणि लैंगिक कृत्य करण्यास सक्षम आहे असं म्हणत न्यायाधीशांनी निकाल 29 तारखेपर्यंत राखून ठेवलाय. मुलीच्या वडिलांनी न्यायाधीशांसमोर बोलताना आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी जेणेकरून समाजात असे प्रकार पुन्हा घडणार नाहीत असं म्हटलंय. आजपासून 2 महिन्यांपूर्वी 1 मे म्हणजेच महाराष्ट्र दिनी संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणारी ही घटना पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यातल्या नसरापूरमध्ये घडली होती. सुट्टीत आजीच्या गावाला गेलेल्या अवघ्या 3.5 वर्षाच्या चिमुकलीला आजोबाच्या वयाच्या नराधम भीमराव कांबळेनं खाऊचं आमिष दाखवलं आणि गोठ्यात नेलं. तिथे तिच्यावर सुमारे 39 मिनिटं अमानुषपणे लैंगिक अत्याचार करत तिच्या तोंडात कापड कोंबून अतिशय निर्घृणपणे तिची हत्या केली. या घटनेनं राज्यभर संतापाची लाट उसळली होती. नसरापूरच्या ग्रामस्थांनी निषेध मोर्चा काढत यंत्रणांना धारेवर धरलं आणि त्यानंतर यंत्रणांनी अतिशय वेगानं सूत्र हलवली तर किती लवकर प्रकरण निकाली लागू शकतं हे या प्रकरणामुळे सिद्ध झालं. 29 तारखेला आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा होईलही. मात्र त्या क्षणी त्या निष्पाप बाळाला झालेल्या वेदनांचं काय? अजूनही झोपेच्या गोळ्या खाल्ल्याशिवाय झोपू न शकणाऱ्या त्या आईवडिलांचं काय? त्यांची निरागस गोंडस चिमुरडी त्यांना कशी मिळणार आहे? हा प्रश्न मात्र कायमचा अनुत्तरितच राहणार आहे. तुम्हाला काय वाटतं? अशा नराधमाला नेमकी काय शिक्षा मिळायला हवी? या व्हिडिओमध्ये इथेच थांबते. पाहत राहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.